नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अशा 2 महत्त्वाच्या पैलूंवर नजर टाकणार आहोत, जे वरवर पाहता एकमेकांशी अजिबात जोडलेले वाटत नाहीत. पण आपल्याकडे असलेल्या विविध अहवाल आणि बातम्यांवरून आपण हे समजून घेणार आहोत की एकीकडे ऑटोमोबाईल क्षेत्राला आलेली झळाळी आणि दुसरीकडे कृषी क्षेत्रापुढील वाढती आव्हाने यामागे नेमकं काय अर्थकारण दडलंय. हो, म्हणजे सुरुवातीला सांगायचं तर सरकारसमोर सध्या मोठी दुहेरी कसरत आहे. एका बाजूला विकासाला गती द्यायची आहे आणि त्याच वेळी स्वतःच्या तिजोरीची जी आर्थिक शिस्त असते तीही पाळायची आहे. बरोबर. या येणाऱ्या बजेटमधून हेच साध्य करण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतोय. सुरुवात आपण ऑटोमोबाईल क्षेत्रापासून करूया. या क्षेत्राला FY27च्या अर्थसंकल्पाकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. विशेषतः भांडवली खर्चात, म्हणजे आपण ज्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो, त्यात भरघोस वाढ होईल असा अंदाज वर्तवला जातोय. पण हा खर्च फक्त नवीन रस्ते बांधण्यापुरता मर्यादित नाहीये ना. नाही, आणि इथेच खरी मेख आहे बघा. सध्या देशात खाजगी गुंतवणूक हवी तशी वेग घेत नाहीये. त्यामुळे विकासाचा गाडा हाकण्याची प्रमुख जबाबदारी आता पूर्णपणे सरकारवर आली आहे. जेव्हा सरकार रस्ते किंवा पूल आणि महामार्गांसारख्या पायाभूत सुविधांवर हजारो कोटी रुपये खर्च करतं, तेव्हा देशभरात बांधकामाला प्रचंड वेग येतो. आणि या बांधकामासाठी साहजिकच साहित्याची गरज लागते. अगदी बरोबर. सिमेंट किंवा पोलाद यांसारख्या साहित्याच्या वाहतुकीसाठी जड व्यावसायिक वाहने आणि बांधकाम उपकरणांची मागणी अचानक वाढते. म्हणजे ऑटोमोबाईल कंपन्यांना मिळणारी ही चालना केवळ त्यांच्यापुरती मर्यादित राहत नाही. सिमेंट, पोलाद आणि लॉजिस्टिक्स अशा अनेक क्षेत्रांना यातून गती मिळते. हे सगळं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उत्तम आहे. पण पायाभूत सुविधांवर एवढा मोठा खर्च करायचा तर सरकारला हा पैसा कुठून तरी आणावा लागेल. नक्कीच. तो पैसा उभा करण्यासाठी आणि ताळेबंद जुळवण्यासाठी सरकारला कुठेतरी कपात करावी लागेल. आपल्या स्रोतांनुसार 2026च्या बजेटमध्ये खत अनुदानाला, म्हणजेच फर्टिलायझर सबसिडीला मोठी कात्री लावली जाऊ शकते. हो, आणि इथेच या बजेटची दुसरी आणि थोडी आव्हानात्मक बाजू समोर येते. हा निर्णय प्रामुख्याने वित्तीय तूट आटोक्यात आणण्यासाठी घेतला जाण्याची शक्यता आहे. पण याचा थेट फटका तर कृषी क्षेत्राला बसेल. सरकारचा खर्च त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त होत आहे, ज्याला आपण वित्तीय तूट म्हणतो. ती तूट भरून काढण्यासाठी खत अनुदान हे एक मोठं लक्ष्य आहे, हे समजण्यासारखं आहे. पण सबसिडी कमी झाल्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या मार्जिनवर बसेल. नक्कीच बसेल. त्यांचं उत्पादन खर्च वाढेल आणि जर त्यांना योग्य हमीभाव मिळाला नाही तर हे कृषी क्षेत्रासाठी एक मोठं संकट ठरू शकतं. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण इथेच थांबूया.